आपण जन्माला का आलो कळना. आपण एकटेच आहेत का? चौबाजूला असणार सर्व पाणीच पाणी दिसायला बर का. कुठं जीव दिसना ना कुठं झाड दिसना. आपण कोण आहेत म्हणून बर का त्यांनी मुख असं चारी दिशाला फिरविलं. किती दिशाला? जिकडे मुख फिरविलं तिकडं मुख तयार झालं म्हणले. चारी दिशाला फिरविलं, चार मुख तयार झाले. तरीही काही कळालं नाही. नंतर काय झालं मग? परवाच्या दिवशी ऐकलं आपण. काय झालं? तप कर. शब्द काय निघाला? तप कर. दिव्य 1000 वर्ष तप केल्यानंतर, दिव्य 1000 वर्ष तप केल्यानंतर जेव्हा डोळे लावून घेतले आणि अंतर्ध्यान झाले. काय झाले? समाधी लागली. अंतर्ध्यान झाल्यानंतर बर का त्याच्या अगोदर त्या नाभी कमळामधून त्या नालाला धरून खाली जाऊ लागले, बघू लागले, पण सापडलं नाही बर का. खूप खाली गेले पण कुठं आहेत आणि ह्या कमळाचा देठ कुठे आहे बर का. कुठून उगम झाला हे पाहण्याकरता ब्रह्मदेव हिंडले पण काही कळालं नाही. पुन्हा वर आले, पुन्हा कमळा जाऊन बसले. नंतर शब्द निघाला तप कर. डोळे झाकून बस म्हणले आणि डोळे झाकून बसल्यानंतर कळत. असं किती वर्षे? दिव्य 1000 वर्षे ब्रह्मदेव डोळे झाकून बसले आणि दिव्य 1000 वर्षे झाल्यानंतर जे बुडाला शेषावर, समुद्राच्या बुडाला विराट स्वरूप आहे आणि हृदयात दिसायला लागले. मग देव कशावर बसलेले? शेषशाहीवर शय्या केलेले म्हणले. आणि शेषशाहीवर शय्या केलेले जिकडं पाहावं तिकडं भगवंत दिसायले. त्यांचा अंत लागच ना. आणि त्यांच्या नाभीमधून कमळ दळ असणार उत्पन्न झालं आणि त्याच्यावर आपण बसलेला आहोत असं ब्रह्मदेवाला हृदयात दिसलं. पण त्या डोळ्यानं नाही दिसलं. पाहायला गेले पण दिसलं नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा म्हणले त्यांचा अंत लागत नाही. तर आपण जन्म घेतल्याने पामर जीव आहोत. पामर जीव. ह्या जीवाला काही कळत नाही. काय? कुठलंच ज्ञान नाही, कसल्याच प्रकारचं ज्ञान नाही. ज्ञान म्हणजेच काय माहिती नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा त्या विराट स्वरूपाचा अंत लागत नाही. ब्रह्मदेवाच्या बुद्धीने भगवंताचा अपार महिमा जाणला का म्हणले. 1000 दिव्य वर्ष तप केलं तरी त्या विराट पुरुषाचा महिमा ब्रह्मदेवाला सुद्धा कळाला नाही. कधी कळाला? जेव्हा तप कर म्हणले, तप केल्यानंतर नाम घेतलं, नाम घेतल्यानंतरच हृदयाच्या ठिकाणी दिसायला लागले. चर्मचक्षुन तयार झालेल्या डोळ्याने दिसले नाहीत बर का. तपश्चर्याच करावं लागली, नामच घ्यावं लागलं. नामाशिवाय दुसरा कोणता उपाय नाही भगवंताला जवळ करून घेण्याचा किंवा भगवंताचं स्वरूप जाणण्याचा. कोणत्याच उपायानं भगवंताचं स्वरूप जाणल्या जात नाही. केवळ फक्त भगवंताचं नाम आहे बर का. मग नाम कोणतंही असो म्हणले, जे आवडेल ते नाम घ्या बर का. कृष्ण म्हणा, राधा म्हणा, राम म्हणा, नारायण म्हणा, श्री हरी म्हणा, वासुदेव म्हणा, कोणतंही नाम घेतल्याशिवाय अनुभव येत नाही. म्हणजेच भगवंताची माया मायावी लोकांनाही मोहित करणारी आहे. भगवंतांनाही त्यांच्या मायेचा थांग पत्ता लागला नाही तर अन्य कोणाचा इथे काय पाड लागणार. म्हणजे पाड, पाड म्हणजे काय? पाड म्हणजे पिकलेलं फळ झाडाला. ते किती मधुर असतंय, मधुर बर का. असा पाड कोणाचा लागणार नाही. म्हणजे हे ज्ञान कोणाला कळणार नाही. जे माया जाणतात, जे मायावी आहेत बर का. माया आणि मायावी. माया म्हणजे
माया म्हणजे काय? माया म्हणजे जादू करणारे, आहे का नाही? मायावी म्हणजे ती जादू करणारे, त्याला मायावी म्हणतात. आणि माया म्हणजे जादू, जारण मारण आदी उच्चाटन. बर का? अशांचा जो कोणी अभ्यास करतो म्हणजे ह्या मायावी लोकांना सुद्धा भगवंताच्या नामाचा, भगवंताच्या विस्ताराचा, भगवंताच्या नामाचा श्रवणाचा थ्यांग पत्ता लागला नाही. जसा म्हणले मायावी होता कोण? मायासूर. ह्या मायासुरानं काय केलं? माया केली. कुठं केली? इंद्रप्रस्थ या ठिकाणी केली, आहे का नाही? मय सभा नावाची सभा तयार केली. मायावी राक्षस होता म्हणले, आणि मय सभा तयार केली. जिथं पाणी दिसायला तिथं पृथ्वी, आणि जिथं पृथ्वी दिसायला तिथं पाणी, आहे का नाही? जिथं अग्नी दिसायला तिथं अग्नी नाही म्हणले, शीतलता आहे. आणि जिथं शीतलता आहे तिथं अग्नी आहे. अशी मायावी सभा कोण केली? मायासुरानं, आहे का नाही? आणि मग राजसी यज्ञ झाला, आणि त्या यज्ञामध्ये दुर्योधनाचा अपमान झाला, आणि इथून महाभारत सुरू झालं, आहे का नाही? अशा मायावी लोकांना सुद्धा म्हणले भगवंताच्या नामाचा पत्ता लागला नाही. मग आपण कसे? अज्ञानी आहे. तरी इदुर काका म्हणतात, ह्या अज्ञानी मूढ लोकांना, ह्या पृथ्वी तलावरल्या लोकांचा उद्धार कसा व्हावा? तर ह्या पृथ्वी तलावरच्या लोकांचा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर विराट पुरुषाचा कसा जन्म झाला, ह्या जन्माचा अध्याय श्रवण पठन मनन आणि चिंतन जर केला, ऐकिला, तर बर का म्हणले ह्या जीवाचा उद्धार होऊन जाईल. वाणी आणि मन जोपर्यंत जाऊन माघारी फिरतात, तसेच अहंकाराचा अभिमान रुद्र व इतर इंद्रियाधिष्ठा देवतांना सुद्धा ज्यांचा पार लागणे शक्य नाही, त्या श्री भगवानांना मी नमस्कार करतो म्हणते. वाणी आणि मन बर का, यांचा वेग कोणाला सांगता येत नाही. वाणी आणि मनाच्या वेगाने जरी धावले म्हणले, त्या वाणीला आणि मनाला सुद्धा म्हणले थकवा येईल पळून पळून, तरी त्या भगवंताचा ठिकाणा सापडणार नाही. तसेच अहंकाराचा अभिमानी, अहंकाराची देवता कोण आहे? अभिमानी म्हणजे देवता बरं का. अहंकाराची देवता कोण आहे? महादेव आहेत. कोण आहेत? महादेव. रुद्र व इतर इंद्रिय अधिष्ठात्या देवता ना सुद्धा म्हणले भगवंताचा थांग लागला नाही. म्हणून महादेव बर का आणखीन डोळे झाकून बसलेले, त्यांचे डोळे काय उघडले नाही. जेव्हा काम असते तेव्हा उघडावं लागते महादेवाचे डोळे. कारण भगवंताच्या नावामध्ये काय असतात? ते निमग्न असतात. त्यांना वाटते देवच सापडाव, म्हणून पार्वतीनं ते हरताळकीत नावाची उपास धरला. आणि देवा सांगा सांगा म्हणजे हेही तुम्ही ऐकले, आता हे सांगायची गरज नाही, हे काय? देवा सांगा कोणाचा जप करतात बर का. महादेव सुद्धा जप करायचे. आणखी जसा महादेवाचा अवतार झाला, ही सृष्टी निर्माण झाली, आणि सृष्टी निर्माण झाल्यानंतर त्यांचं काम आता शेवटलाय कलियुगाच्या अंती, तोपर्यंत ते डोळे झाकून बसले आणि तोपर्यंत जप करायले, तपश्चर्या चालू महादेवाची. आता महादेवाला जाग कवा करते? त्यांचं काम पडन तवा. काम कधी पडणार? कलियुगाच्या अंताला, आहे का नाही? मग कलियुगाच्या अंताला जेव्हा त्यांचं काम पडन, तेव्हा त्यांचा तिसरा डोळा उघडा होईल, आणि तिसऱ्या डोळ्यातून ज्वाला निघत्या. खालून शेष नाग असणारे 1000 फण्या, किती? 10,000 फण्याचा शेष नाग आहे बर का. नागाला किती फण्या आहेत? 10,000. आणि या 10,000 फण्यामधून
विषज्वाला बाहेर निघतात. त्या विषज्वाला बाहेर निघाल्या फण्यामधून मग कुठे शेषनाग पृथ्वीच्या खाली. मग त्या ज्वालामधून उद्रेक होतो म्हणले आणि ज्वालामुखी बाहेर येतो. पृथ्वीच्या खालून ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ते ज्वालामुखी बाहेर आल्यानंतर काय होतंय, सर्व पृथ्वी असणारी नाशमय होती, जळून जातात लोक. म्हणजे हे जीव जळून जाईल. महादेव डोळा उघडीतील जाळून टाकतील. प्रलयाच्या शेवटी असणारे ते डोळा उघडीतील. त्यांचं काम तेवढं आहे. जप करीत बसलेत कोणाचा? परमपरमात्मा परब्रह्म श्रीकृष्ण परमपरमात्म्याचा, आहे की नाही? असे महादेवांना सुद्धा म्हणले आणखीन त्यांचा थांग लागला नाही, पत्ता लागला नाही, कुठं राहतील बर का. पण त्या कलियुगातले जे मनुष्य लोक आहेत हे कसे आहेत मग? भाग्य आहेत का अभाग्य? भाग्यवान आहेत बर का. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग ह्या लोकांना खूप कष्ट घ्यावं लागत होते देव जवळ करून घेण्याकरिता. त्रेतायुगातल्या लोकांना तपश्चर्या, सतयुगातल्या लोकांना होम हवन यज्ञ आदी, आणि द्वापार युगातल्या लोकांना पूजा अर्चा करावं लागत होती, मोठमोठाले यज्ञ करावं लागत होते. अशा कार्यामधून भगवंताची प्राप्ती करून घेत होते. पण कलियुगातल्या लोकांना मात्र ह्या गोष्टी काहीच करायची गरज नाही. कलियुगातल्या लोकांना काय करायचं मग? फक्त नाम चिंतन, भागवत कथामृताचं पान करायचं बर का. जे महादेवाला आणखीन मिळालं नाही ते तुम्हाला मिळणार 100 वर्षात. महादेवाचं आयुष्य आपण सांगू शकत नाही बर का. त्यांनी अवतार घेतला, आता कल्पाच्या अंती असणार म्हणले ते डोळा उघडीतील. आणखीन त्यांना ज्या परमपरमात्म्याची भेट झाली नाही ती भेट तुम्हाला ह्या जन्मात मिळणार बर का. तुमचं तिकीट काढलंय, त्यांच्या गाडीत बसले तुम्हाला बर का, आणि तुम्ही तिथं जाऊन पोहोचणार. कशामुळं? भागवत रूपी जहाजामध्ये बसल्यामुळे. आणि या भागवत रूपी जहाजामध्ये जे चिंतन आहे श्रीकृष्ण परमपरमात्म्याचं, परब्रह्माचं, आणि ह्या चिंतनामुळे परम परमात्मा असणारे भगवान श्रीकृष्ण प्राप्त होतात. फक्त कलियुगामध्ये, आणि कलियुगामधल्याच जीवांचा उद्धार नामाने होतो. म्हणजे कशाने होतो? नामाने. म्हणून हे नाम असणारे घ्यायला पाहिजे. ज्या ठिकाणी चिंतन चालू आहे ते चिंतन ऐकायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे. असे कोण सांगायले? मैत्रेय ऋषी विदुर काकांना सांगायले. अशा असणारे या ठिकाणी कथा चालू आहे. चालू ठेवायची का थांबवायची? तुमच्या आकारानं. हो म्हणी जा, नाही म्हणी जा. गोपाल कृष्ण भगवान की जय. असो असा हा प्रसंग चालू असताना बर का, मैत्रेय ऋषी विदुर काकाला सांगायले भगवंताचं महात्म्य. मग हा प्रसंग चालू असताना पुन्हा हे प्रसंग सांगत असताना शुक महाराज परीक्षिताला सांगायचे. शुक महाराज काय म्हणतात? मैत्रेय मुनीने हे भाषण ऐकून बुद्धिमान व्यासपुत्र असणारे विदुर काका आपल्या वाणीने त्यांना प्रश्न करीत आहे. हे जे भगवंताचं महात्म्य विदुर काकाला मैत्रेय महाराज सांगायले, म्हणून त्यांच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण झाला. काय प्रश्न करायले? हे ब्राह्मण, भगवंत शुद्ध बोध स्वरूप निर्विकार आणि निर्गुण आहेत. त्यांच्या लीलेने का असेना पण गुण आणि क्रियाशी संबंध येतो. म्हणजे बालकामध्ये कामना आणि दुसऱ्यांच्या बरोबर खेळण्याची इच्छा असते, म्हणूनच ते खेळण्याचा प्रयत्न करतात. परंतु भगवंत तर सदा नित्यतृप्त आणि नेहमी आसक्तीरहित आहेत. असे असता ते क्रीडा करण्यासाठी का होईना
संकल्प कशासाठी करतात? हा प्रश्न फार महत्वाचा आहे. काय म्हणाले तर जो भगवंत आहे, परम आहे, परम परमात्मा आहे, जो विराट पुरुष आहे, ते कसे आहेत म्हणले? शुद्ध बोध स्वरूप, निर्विकार आणि निर्गुण आहेत. बर का? काय म्हणाले? प्रश्न बघा किती गहन आहे. लक्षात आला का तुमच्या प्रश्न? आला नसेल. मैत्रेय ऋषीला विदुर काका विचारायले, भगवंत तर निर्विकार आहेत, त्यांना विकार नाही, त्यांची मनबुद्धी शुद्ध आहे, त्यांना कुठलाच गुण नाही, मग त्यांचा लिलेने का असेना पण गुण आणि क्रियाशी संबंध आला म्हणले त्यांना गुण आणि क्रिया करावं लागली, म्हणजे संबंध आला. मग तुम्ही कसं म्हणलात की ते निर्गुण आहेत, ते निर्विकार आहेत? निर्विकार आणि विकार नसल्यामुळे क्रिया नाही. मग त्यांनी हे तयार का केलं? जो जीवात्मा विराट पुरुषाचा जो जीव आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, गुण नाही, नाम नाही, नाव नाही, काहीच नाही. मग हे गुण कसा तयार झाला की त्यांना कसं वाटलं की हे जग निर्माण करावं? हे जग निर्माण करण्याची इच्छा होणे म्हणजे विकार येणे आणि गुण तयार होणे. काय होणे? गुण तयार होणे. बालकामध्ये कामना आणि दुसऱ्यांच्या बरोबर खेळण्याची इच्छा असते. ज्या वेळेस लेकरू खेळायला जाते म्हणजे त्याच्या मनात इच्छा होती की आपण कोणासोबत तरी खेळावं. त्याच्या मनात कामना असते की आपण काहीतरी खेळ तयार करावा. हे खेळ करण्याकरिता उद्देश कोणता नसतो म्हणजे, बर का? उत्तर काय द्यायले? खेळ खेळायचा आहे, पण त्या खेळापासून काय प्राप्त होणार आहे, काय फळ मिळणार आहे, ह्या फळाची इच्छा बालक करीत नाही. खेळायचंय त्याला, खेळायची कामना आहे, बर का? खेळ करण्याची कामना आहे, पण ते खेळ खेळून काय मिळणार आहे हे बालकाला माहित असते का? माहित नसते. म्हणले इच्छा असते, म्हणूनच ते खेळण्याचा प्रयत्न करते. परंतु भगवंत तर स्वतः आहेत, नित्य तृप्त आहेत आणि नेहमी आसक्ती रहित आहेत. असे असता ते क्रीडा करण्यासाठी का होईना संकल्प कशासाठी करतील? काय गरज आहे भगवंताला? ते तर नित्य तृप्त आहेत, तृप्त आहेत, त्यांना कशाची इच्छा नाही, त्यांना कोणता गुणही लागत नाही, ते निर्विकार आहेत, आसक्ती रहित आहेत, त्यांना कुठल्या गोष्टीची आसक्ती सुद्धा नाही. मग अशी क्रीडा कशाला करतील म्हणले? हे ईश्वर निर्माण त्याला करायची काय गरज आहे? गरज आहे का भगवंताला? कारण त्यांना कुठला गुण नाही, दोष नाही, खेळायची इच्छा नाही, ते अतृप्त नाही, तृप्त आहेत. आणि ते कसे? नित्य तृप्त आहेत. त्यांना कुठली वासना नाही, कामना नाही, काहीच नाही. मग त्यांनी हे संकल्प कशासाठी केला? कशाचा? रूप धारण करण्याचा. विराट रूप धारण केलं, सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प का केला? भगवंताने आपल्या गुणमय मायेने जगाची रचना केली आहे. त्या मायेनेच ते त्यांचे पालन करतात आणि नंतर मायेद्वारेच त्यांचा संहार पण करतील. ज्यांच्या ज्ञानाचा काल किंवा अवस्थेमुळे आपोआप किंवा दुसऱ्या कोणत्याही निमित्ताने कधीच लोप होत नाही, त्यांचा मायेबरोबर कसा संयोग येऊ शकेल? विदुर काका प्रश्न विचारायले. ज्यांचा ज्ञानाचा काल किंवा अवस्थेमध्ये आपोआप किंवा दुसऱ्या कोणत्याही निमित्तानं कधीच लोप होत नाही. कोणाचा होत नाही? भगवंताचा. तर त्यांचा आणि मायेचा संयोग कसा होईल? त्यांच्यावर माया कशी प्रभाव करील? ज्या की ज्या भगवंताला कुठल्या प्रकारची आशा नाही, तृष्णा नाही, मनशा नाही,
मग त्यांच्यावर माया काय प्रभाव करेल, असे विदुर काका प्रश्न विचारायले. एक मात्र भगवंतच सर्व जीवामध्ये साक्षी रूपाने आहेत, तर मग त्यांना दुर्दैव कोठून असेल किंवा कर्मामुळे क्लेश कसे होऊ शकतील. भगवान या अज्ञान संकटात पडल्याने माझे मन खिन्न होत आहे. आपण माझ्या मनातील हा महामोह कृपा करून दूर करा. कळाले का नाही प्रश्न तुम्हाला, विदुराचे प्रश्न? हा, मैत्रेय ऋषीला प्रश्न विचारले की देवाला काय गरज आहे करायची ही, कारण त्यांना विकार नाही, दंभ नाही, मोह नाही, माया नाही. मग हे देवानं का केलं मला काही कळलं म्हणले. तुम्ही सांगा, मायेचा देवाचा संयोग कसा येईल? कारण माया देवावर काही परिणाम करू शकत नाही. जो परम विराट पुरुष आहे, ह्या देवा माया काय परिणाम करणार आहे? आणि मग त्यांच्यावर मायेचा प्रयोग कसा झाला आणि त्यांनी ह्या सृष्टीच्या माया मोहात कसे बुडले म्हणले. जीव सृष्टीमध्ये त्यांचाच आहे, तर मग ह्या जीवावर ही माया कशी आली? हे माया मोह मला काही समजत नाही. ह्या माया मोहापासून मला दूर करा, कृपा करा माझ्यावर, अशी विनंती विदुर काका करीत आहेत. म्हणून शुक महाराज सांगतात, तत्व जिज्ञासू विदुरांच्याकडून प्रेरणा मिळालेल्या अहंकार रहित मैत्री आणि भगवंताचे स्मरण करीत सुहास्य वदनाने म्हटले म्हणले. बर का, प्रश्न असे असाव. बर का, प्रश्न कसे असाव? जगाच्या कल्याणाकरिता असाव. विदुर काकाला तर हे सर्व ज्ञान होतं म्हणले, तरी प्रश्न केला. प्रश्न कोणता होता? तत्व जिज्ञासू, तत्व माहिती करून घेण्याचा. तत्व कोणतं? तर विराट स्वरूप नावाचं तत्व. अशी प्रेरणा प्रश्नामधून निघाली. बर का, प्रश्न असा असावा की त्या प्रश्नातून प्रेरणा व्हावा आणि प्रेरणेपासून ज्ञान प्रकट व्हावा. प्रश्न कसा केला? देवावर माया कशी उत्पन्न होईल म्हणले. असे शुक महाराज सांगायले परीक्षित महाराजांना. म्हणून असा प्रश्न केल्यानंतर मैत्रेय ऋषींच्या मुखावर हास्य उमटलं म्हणले, स्मित हास्य केलं. नंतर मैत्रेय ऋषी सांगतात, जो आत्मा सर्वांचा स्वामी आणि सर्वता मुक्त स्वरूप आहे, त्याला दीनता आणि बंधन प्राप्त झाले. ही गोष्ट युक्ती संगत नाही, परंतु तीच तर भगवंताची माया आहे म्हणले. काय म्हणालेत मैत्रेय ऋषी? विदुरांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायले. जो आत्मा सर्वांचा स्वामी आहे, जो विराटाचा जो आत्मा आहे, तोच आत्मा सर्व जीवामध्ये अवतरित झाला. तो आत्मा सर्वांचा स्वामी आहे. तो सर्वता मुक्त स्वरूप आहे, मुक्त आहे आत्मा. आत्म्यावर कोणाचं बंधन नाही. त्याला जर वाटलं हे शरीर सोडाव, तर ते शरीर सोडून देत आणि दुसऱ्या घरी जाऊन बसत किंवा दुसऱ्या शरीरात जातात. तो मुक्त स्वरूप आहे. त्याला दीनता आणि बंधन प्राप्त झाले. ह्या आत्म्याला काय झाले म्हणले? मायेमुळं बंधन आले म्हणले. माया असल्यामुळं बंधन. ही गोष्ट युक्ती संगत नाही. बर का, ह्या गोष्टीला आधार नाही, परंतु त्या आत्म्यावर त्याच तर भगवंताची ही माया आहे म्हणले. ज्याप्रमाणे स्वप्न पाहणाऱ्या पुरुषाला आपले मस्तक छाटले आहे इत्यादी घटना न होताही अज्ञानामुळे त्या खऱ्या वाटतात. स्वप्न पडतंय आणि स्वप्नामध्ये त्या व्यक्तीला जीव गेलेला वाटतंय. आपला आता जीव चाललाय. काय व्हायलंय? जीव चाललाय म्हणले. कोणी तलवारीनं मारायलंय बर का, आणि आता आपला जीव जाणार आहे बर का. कोणी आपल्याला सजा द्यायले, कोणी राग राग ढवात
उडी खायले म्हणले, पाण्यात उडी खायले, कोणी हिरीत उडी मारायले. कशामुळं? बरं का, हे खरं वाटतंय पण ते स्वप्नात आहे. कशात आहे? स्वप्नामध्ये आहे. स्वप्न पडलंय त्याला, पण त्या जीवाला ते खरं वाटतंय. झोपीतच घाबरत आहे, झोपीत बोलायला लागते, वाचवा वाचवा म्हणते. वाचवा वाचवा म्हणल्याला शब्द लोकांना कळतंय, पण हे कशामुळे वाचवा म्हणायले हे माहिती होत नाही. कारण त्या जीवाला माहिती असते ते स्वप्न पडलेलं. काय स्वप्न पडलंय? कोणीतरी आपलं मस्तक छाटायले, बर का, कोण्यातरी पाण्यात आपण पडलो, बर का, कुठंतरी काहीतरी झालं, असं भीती जीवाला स्वप्नात वाटती म्हणली. काय? तशा प्रकारे हे कशामुळे होतंय म्हणले? अज्ञानामुळे. हे सर्व गोष्टी खऱ्या वाटतात, स्वप्नात पडलेल्या खऱ्या नसतात, तरी त्या जीवाला खऱ्या वाटतात. आणि जे जागेत, आता आपण सर्व जागेत, जागे असूनही आपल्याला गोष्टी काही खऱ्या वाटायला. काय काय खऱ्या गोष्टी म्हणले? हे संसार खरा वाटायलाय ना. हे माझं घर, हे माझं लेकरू, हे माझा नातू, ते माझं शेत, या सर्व गोष्टी खऱ्या वाटायल्यात. हे सुद्धा एक स्वप्नच आहे, बर का. जसं झोपल्यानंतर जीवाला स्वप्न पडल्यावर त्या जीवाला ते स्वप्न खरं वाटतंय, तसं हे जीव जन्माला आला, ह्या जन्माला आलेल्या जीवाचा ह्या संसाराशी काही संबंध नाही, तरी ते बंधन बांधून घेतय. काय करतय? बंधन असणार बांधून घेतय की माझा संसार आहे, हे माझं घर आहे, हे माझे पती आहेत. हे जीव बंधन बांधून घेत आहे. कशामुळं? अज्ञानामुळं. आणि अज्ञान असल्यामुळं ह्या माया मोहामध्ये हे जीव असणारा बुडत जातो. आणि या जीवाला बंधन इत्यादी काही नसताना अज्ञानामुळे तसा तो भासून घेतो. जीवाला बंधन नाही, बर का, जीवाला मन म्हणल्या गेलेलं आहे, बर का. बंधन नाही तरी बंधन आहे. जीवाला बंधन आहे का? बंधन नाही, पण बंधन मानून घेतो. कशाचं बंधन आहे? म्हणले कथा अमृत चालू आहे आणि कथा आहे काय जावं वाटायला, पण बंधन म्हणले पतीच आहे. कोणाचं बंधन आहे? पतीच आहे, बर का. कथा सांगायला जावं वाटायले, काय करा वाटायले? असं जावा, कथा सांगावा, पण बंधन कोणाचं आहे? पत्नीच आहे. 9च्या आत घरी आली पाहिजे. काय कराय? जीवाला बंधन आहे का? जीव 12 वाजूस तर कथा सांगू शकते, पण बंधन कोणाचं आहे? पत्नीच आहे. बंधन नाही त्याला, तरी ते मानतय. कशामुळं? अज्ञानामुळं. अज्ञान, बंधन नाही म्हणून ते भासत आहे, खरं वाटतंय. नको बाबा, आज 15 मिनिटं जास्त झाले, बायको वाट बघत असेल, आवराय पाहिजे, बंधन आलं, आहे का नाही? ह्या अशा गोष्टी भासत्यात जीवाला, ह्या लागू होत नाहीत, तरी लागू करून घेतय म्हणले, आहे का नाही? कथेला जायचंय, जाऊ देईन, बर का. कथेला जायचंय पण गुडघे बसू देईन, आहे का नाही? ऐकूच येईन. हे सर्व बंधन जीवाला लादले गेले. कशामुळं? फक्त अज्ञानामुळं. हे जर अज्ञान नसेल तर बंधन नाही, बर का. मुक्त जीव आहे. आणि ह्या जीवानं फक्त परमात्माचं काय करायला पाहिजे? स्मरण करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे, भागवत कथा अमृत घ्यायला पाहिजे. जो कोणी घेईल, बर का. आता हे जे भागवत महात्म्य जे तुम्ही श्रवण करायला, हे एक तप आहे. काय? 7 दिवसाचं, 7 महिन्याचं, 7 वर्षाचं हे तप आहे. आणि हे ज्यांनी केलं, ज्या जीवानं, त्याचं कल्याण आहे. साक्षात भगवंत श्रीकृष्ण परमात्मा सांगतात काय? फक्त नाम घ्या आणि चिंतन करा, भागवत चिंतन करा, भागवत श्रवण करा आणि नाम घेऊन ह्या जीवाचं कल्याण करा. आणि जे कर्म कार्य आहेत ते कार्यरूप आहेत, करायचे म्हणून करायचे. काय? संसार लावलाय म्हणून करायचा, पण आवडीनं परमार्थ करायचा.
आवडीनं चिंतन करायला यायचं, आवडीनं नाम घ्यायचं. जितकं नाम आवडीनं घेता तितका भगवंत कळत. आणि हळूहळू हळूहळू आपल्या मनालाच वाटन की आता आपलं मन शुद्ध झालं, आपण आता पवित्र झालो. आता भगवंताच्या नामाची गोडी लागली. भगवंताच्या नामाची गोडी लागली की असं समजायचं की आपण देवाला आवडायला लागलो. बर का. आपल्याला नामाची गोडी कधी लागते? जेव्हा देवाला आपण आवडतो तेव्हाच लागते. आपण चिंतन करायला, श्रवण करायला कधी येतो? देवच आपल्यावर कृपा करते, तेव्हाच आपण इथपर्यंत येऊ शकतो. ज्याच्यावर कृपा झाली नाही त्याला येता येत नाही. म्हणजे त्याला अडचणच येणार. किती बी येऊ वाटू द्या, त्याचं येणं होणारच नाही. असे असणारे या ठिकाणी मैत्रेय ऋषी विदुर काकांना विराट स्वरूपाचं वर्णन, त्यांचं महात्म्य, त्यांच्या नामाचं महत्व असणारे या ठिकाणी समजून सांगत आहेत. तत्व जिज्ञासू म्हणजे तत्वाची माहिती करून या ठिकाणी विदुर काका बर का जे ब्रह्मज्ञान आहे त्या ज्ञानाची असणारी प्राप्ती करून घ्यायलेत. आणि विदुर काकामुळे आपल्याला सुद्धा त्या विराट स्वरूपाचं वर्णन असणार ऐकायला मिळत आहे. अशी असणारी कथा इथपर्यंत झालेली आहे. लक्षात ठेवा. आणि झालेली सेवा सद्गुरूच्या आणि परमात्मा श्री कृष्ण भगवान यांच्या चरणी अर्पण. राहिलेला भाग उद्या घेऊ.